नमस्कार, मी अतिशय कौर. स्वागत आहे तुमचं अलिबाग मूळ मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये. मित्रांनो, आज आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे रायगडचे जिल्हा सरचिटणीस आहेत. साहेब, तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक यांच्या माध्यमातून 2019मध्ये या मंडळाने रायगडमधील जे काही मुलं आहेत त्यांची भरती केलेली होती. ते पाससुद्धा झालेले होते, परंतु अजून काही कितीतरी मुलं आहेत त्यांना अजूनपर्यंत कामावरच रुजू केलेलं नाही 2019पासून. तर त्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला हा पहिला प्रश्न विचारतो की हे 2021मध्ये रायगड सुरक्षा रक्षकाच्या माध्यमातून अशा पद्धतीने यांना पत्त्याचे आश्वासनं देतात, सगळे कागदपत्र त्यांच्याकडे आहेत, तरीसुद्धा अशा पद्धतीने यांना नोकऱ्या अजूनपर्यंत का लागल्या नाही, हा महत्त्वाचा प्रश्न. खरं तर आज श्रमिक व असंघटित कामगार हक्क संघटनेच्या वतीने रायगड सुरक्षा रक्षकामध्ये सामील असलेल्या आणि त्याच्यामध्ये पात्र असलेल्या तरुणांच्या उपोषणाच्या प्रसंगी मी आता रवींद्र भले यांच्याशी चर्चा केली. मी आल्यापासून त्या तरुणांबरोबर चर्चा करतो आहे आणि अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे की 2019पासून अशा पद्धतीने या सुरक्षा रक्षकांमध्ये, म्हणजे ज्यावेळेस सुरक्षा रक्षकाविषयी आहे त्यावेळेस ते स्वतःहून एक सेवेसाठी तत्पर असलेल्या मुलांना जर अशा पद्धतीने 2019पासून त्यांना कामावर घेण्यापासून वंचित ठेवण्यात आलं असेल, निश्चितपणाने ही बाब गंभीर आणि दुर्दैवी स्वरूपाची आहे. आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीचं आंदोलन हे तरुणांच्या माध्यमातून उभारणं हे खेदजनक आहे. परंतु मी आपल्याला निश्चितपणाने सांगतो की या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधून घेण्याचे हे तरुण मंडळी प्रयत्न करत आहेत. ही बाब निश्चितपणाने मी वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देईन. खरं तर हा विषय जो आहे हा गृह खात्याच्या अंतर्गत असलेला विषय आहे. मी परवाच्याला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना नागपूर या ठिकाणी जाऊन भेटणार आहे आणि निश्चितपणाने मी त्यांना सांगितलं की आपल्या निवेदनाची प्रत मला द्या. मी जिल्ह्याचा सरचिटणीस म्हणून माझं सुद्धा त्याला कव्हरिंग लेटर जोडतो. माझ्या वरिष्ठांशी चर्चा करून त्या ठिकाणी धैर्यशील दादा असतील, प्रशांत दादा असतील यांचंसुद्धा कव्हरिंग लेटर घेऊन त्या ठिकाणी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा करून या विषयामध्ये कायमस्वरूपी काय मार्ग काढता येईल. कारण हा इथे बसलेले प्रातिनिधिक स्वरूपाचे सगळे तरुण आहेत, परंतु जिल्ह्यातल्या 3000हून अधिक तरुण मुलांचा हा जर विषय असेल तर तो विषय गांभीर्यानं हाताळणं आणि तरुणांना न्याय देण्यासंबंधीची भूमिका घेणं हे निश्चितपणाने आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीने काय योग्य करावं लागेल यासाठी निश्चितपणाने अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रयत्न, यशस्वी पद्धतीचा प्रयत्न आपण करू. पुढील प्रश्नाकडे आपण जातोय की ही रायगड जिल्हा सुरक्षा रक्षकचे कोणतरी मारुती पवार निरीक्षक आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे, ज्यावेळेला हे रायगड सुरक्षाची तरुण त्यांना विचारतात, त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या जे काही भरत्या आहेत ह्या तालुका बंदी स्वरूपाच्या काहीतरी आहेत, म्हणजे त्या तालुक्यातील लोक तिथे काम करतील, परंतु अशा पद्धतीने कुठलाही GR वगैरे नाही आहे असं त्या मुलांचं सुरक्षा रक्षकांचं म्हणणं आहे. तर अशा पद्धतीने चुकीची माहिती हे एक वरिष्ठ पदावर असलेले मारुती पवार म्हणून निरीक्षक म्हणून देत आहेत. तर तुम्ही एक भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि एक सूचना नागरिक म्हणून त्यांना प्रश्न विचारणार आहात का त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून की हे नक्की आहे काय का तुम्ही या मुलांची दिशाभूल करताय त्यांना कामाला न लागण्यासाठी? कारण का अलिबाग तालुक्यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे MIDC वगैरे एरिया फार कमी आहे आणि तिथे त्या मुलांना रोजगार मिळेल की नाही मिळेल हा एक मोठा प्रश्न उद्भवेल. परंतु अशा कितीतरी सिव्हिल हॉस्पिटल तसेच RCF वगैरे अशा कितीतरी गोष्टी आहेत जिथे सुरक्षा रक्षक नेमू शकतात, परंतु ह्यांच्या अशा उत्तरांमुळे त्यांच्यामध्ये ते दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत असं मला वाटत नाही. तुम्ही त्यासाठी काय करणार? मारुती पवार यांच्याबद्दल खूप साऱ्या तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने तरुणांना आमिष दाखवून त्यांची फसवणूक करणं, काही जणांकडून पैसे उकळून त्यांना कामाला लावतो म्हणून आश्वासनं देणं, त्याचबरोबर खोटे मेसेज तयार करून मुलांना पाठवणं आणि मुलांची दिशाभूल करणं, अशा पद्धतीचं काम एक जबाबदार अधिकारी जर त्या ठिकाणी करत असतील तर त्यांच्या निलंबनाची कारवाई, त्यांना त्या पदावरून ताबडतोब बडतर्फ करण्याची कारवाईसुद्धा त्यांच्याविरुद्ध करावी आणि त्या ठिकाणी नवीन निरीक्षक नेमावा अशी सुद्धा मागणी आम्ही देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे करणार आहोत. खरं तर
मी आल्यानंतर या विषयाचं गांभीर्यच यासाठी आहे की ज्यावेळेस सुरक्षा दलामध्ये सामील होण्यासाठी उत्सुक असणारी तरुण पिढी ही त्यासाठी आग्रह धरते, परंतु त्यांची अशा पद्धतीने फसवणूक होत असेल तर तो निश्चितपणाने एक चुकीचा संदेश देणारी एक घटना आहे. त्याच्यामुळे या तरुणांच्या बरोबर मी भारतीय जनता पार्टीचा सरचिटणीस म्हणून निश्चितपणाने आहेच, पण या सगळ्या मुलांच्या मागणीबद्दल सुद्धा मी सहमत आहे. आणि जर अशा पद्धतीने फसवणूक कोण करत असेल तर निरीक्षक पवार असतील किंवा त्यांचे वरिष्ठ असतील हे सगळे काही मिळून तर षडयंत्र रचत नाही आहेत ना, याचा सुद्धा सखोल चौकशी व्हावी अशी सुद्धा मागणी आपण आदरणीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की गेले 3 दिवस 1, 2, 3, 4 हे 4 जण मोहिते साहेब आमरण उपोषण करत आहेत. पाण्याचा एक थेंबसुद्धा घेतलेला नाही. परंतु आपल्या अलिबाग मूळ मतदारसंघामध्ये जे लोकप्रतिनिधी वगैरे असतील किंवा बाकीची कुठली जे काही पत्रकार असतील किंवा बाकीच्या ज्या काही चॅनेल्स असतील त्यांनी अशा पद्धतीची कुठली गोष्ट मला वाटत नाही अजूनपर्यंत दाखवली असेल. हे 4 चेहरे तर 3रा दिवस आहेत आणि आता जस्ट हे अधिकाऱ्यांशी बोलत असताना त्यांना समजलं की एखादी दोघांची प्रकृती खालवलेली आहे. आणि इथे त्यांचा असं म्हणणं आहे की त्यांची जी काही मेडिकल वगैरे रिपोर्ट वगैरे तपासायला पाहिजे त्या अजूनपर्यंत पूर्ण झालेल्या नाही आहेत. तर ह्या दृष्टिकोनातून कितपत योग्य आहे की अशा पद्धतीने हे 3 दिवस 2 दिवस जेवलेले नाही आहेत आणि ते बिचारे तरुण त्यांना कोणी विचारतसुद्धा नाही आहेत. तर ह्या दृष्टिकोनातून हे गांभीर्य लक्षात घेऊन तुम्ही यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना विनंती करणार आहात का की लवकरात लवकर यांचं उपोषण तुम्ही सोडून उद्या जर यांच्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर ह्याला जबाबदार कोण असणार? त्यांच्या घरी पण त्यांची फॅमिली असते. त्या दृष्टिकोनातून हे 4 चेहरे आहेत. मित्रांनो, माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो तरी लवकरात लवकर उपोषण सोडण्यासाठी आणि त्यांना नोकरीमध्ये कायमस्वरूपी समाविष्ट करून घेण्यासाठी तुम्ही जर काय प्रयत्न करणार आणि खास करून त्यांच्या वैद्यकीय सुविधेसाठी तुम्ही आज काय प्रयत्न करणार? मी आल्या त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर मी जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन जे आहेत त्यांच्याशी सुद्धा फोनवरून चर्चा केली आणि तातडीने या ठिकाणी जे उपोषणाला बसलेले तरुण आहेत त्यांची वैद्यकीय तपासणी करावी किंवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये अशा पद्धतीने जर यांची परिस्थिती असेल तर त्यांना तातडीने औषधोपचार करणं किंवा त्यांना प्राथमिक त्या ठिकाणी आरोग्य व्यवस्था पुरवणं यासंबंधी चर्चा केल्यानंतर यांनी मला सांगितलं की हा विषय आता पोलीस यंत्रणेच्या अखत्यारीतला विषय आहे, कारण ज्यावेळेस उपोषणाला बसतात त्यावेळेस तो विषय हा पोलीस यंत्रणेच्या अखत्यारीतला जातो. मी पोलीस दलातील या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांशी सुद्धा चर्चा केल्यानंतर त्यांनी तो विषय सिव्हिल सर्जन यांना कळवलेला आहे. मला वाटतं लवकरात लवकर या ठिकाणी आरोग्य विभागाचे डॉक्टर्स येऊन यांची तपासणी निश्चितपणाने करतील आणि मला असं वाटतं की ही तपासणी झाली नसेल तर त्यांना ज्या भाषेत खर्चवायला लागेल ते निश्चितपणाने आपण करू. शेवटी लोक ज्यावेळेस कुठल्या तरी विनंतीसाठी तरुण ज्यावेळेस कुठल्या तरी विनंतीसाठी आग्रही असतात, उपोषणाचा मार्ग पत्करतात, त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी असणारी व्यवस्था पोहोचवणं हे सगळ्यांचंच आपलं कर्तव्य आहे आणि त्या दृष्टीने माझी चर्चा झालेली आहे. तर मित्रांनो, आपल्यासोबत महेश मोहिते साहेब होते. हे भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर आले ना, डॉक्टर सुद्धा आलेले आहेत. अतिशय मुलाखत चालू असताना डॉक्टर आलेले आहेत. मोहिते साहेब यांनी तिथं संपर्क वगैरे करून त्यांना त्या गोष्टी निदर्शन आणून दिल्या. परंतु मला एकच बोलायचं आहे की रायगडमध्ये आपल्या जे काही हे स्थानिक तरुण आहेत त्यांना अशा पद्धतीचं आमरण उपोषणाचा हात तर उपचार नाही पाहिजे. सगळ्यांनी तिकडं जे लोकप्रतिनिधी असतील वारंवार जनता निवडून आणण्यासाठी ते त्यांना प्रयत्न करत असतात, परंतु ते यांच्याकडं अशा वेळेला कधी लक्ष देतील हे मला प्रश्न पडतोय. बेरोजगारचा प्रश्न ऐरणीवर आहे आणि येणाऱ्या कार्यकालामध्ये 2 दिवसामध्ये महेश मोहिते साहेब त्यांच्याच गृहमंत्रालयाचे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत आणि ते त्यांना यांचे संपूर्ण समस्या सांगणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्या समस्या सोडवण्याच्या माध्यमातून ते नोकरीवर कसे लागतील या येणाऱ्या कार्यकालामध्ये आपल्याला पाहावं लागेल. मला जास्त सांगायची काय आवश्यकता वाटत नाही. इथेच थांबतो. जर काम आवडलं असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.